म्हणजे सर काय झालेलं आहे, सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हा जो मोबाईल आपल्याकडे आलेला आहे, हा मोबाईल घरात कमीत कमी वेळेत वडिलांनी वापरायला पाहिजे, घरातल्या फॅमिलीनी वापरायला पाहिजे. लहान मुलांना कमीत कमी हा मोबाईल द्यायला पाहिजे. तरी मुलं कुठेतरी खेळाकडे, कुठेतरी प्रोग्रामकडे वळतील. तर विरारमध्ये अशा घटना घडल्यात, वसई तालुक्यात घडल्यात, कुठे कुठे टोळी पकडली गेली. आपल्या व्हॉट्सअप सोशल मीडियाद्वारे आपल्याला कळतंय. नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांची. सध्या आपण विरार परिसरात उपस्थित आहोत. आज विरार परिसरामध्ये ज्या प्रकारे वसई विरारची निवडणुकीचा आगाज झालेला आहे आणि येणाऱ्या काही दिवसानंतर निवडणुकीसाठी लोक बाहेर पडणार, प्रचार चालू होणार, या सर्व घडामोडी आपल्याला चांगल्यापणाने पाहायला भेटणार आहे. ज्या प्रकारे वर्षभरात मोठ्या पार्टीचा सत्ता इकडे परिवर्तन झालेलं आहे, भारतीय जनता पार्टीचं वसई विरारमध्ये राज्य आलेलं आहे, पण नक्कीच त्या लोकांनी किती प्रकारे चांगलं काम केलं आहे, कशा प्रकारे लोकांना येणाऱ्या टायमध्ये अजून चांगलं काम भेटणार आहे का. पण ज्या प्रकारे वसई विरार महानगरपालिका म्हणजे स्वराज्य संस्थेची निवडणूक आता पार पडणार आहे, त्या गोष्टीसाठी आपण आता बोलण्यासाठी सध्या इकडचे स्थानिक जे मुस्लिम मध्ये राहणारे लोक आपले बांधव उपस्थित आहे. त्यांच्याकडे आपण चर्चा करणार कशा प्रकारे 35 वर्षाची कारकिर्दी होती, कशा प्रकारे 35 वर्षामध्ये कशा प्रकारे चेंजेस झालेला आहे, त्या सर्व गोष्टी आपण थेट आता इकडचे स्थानिक आपल्याबरोबर दोन बंधू म्हणजे एक झहीर शेख आणि एक झहीर लाला शेख, दोघांचं नाव एकच आहे पण काम करण्याची पद्धत सुद्धा त्यांची एकच आहे. आपण त्यांच्याकडनं चर्चा करणार आहे. झहीर भाई नमस्कार. नमस्कार। क्या कहोगे, क्या प्रकार का भी माहौल है, क्या चल रहा है वसई विरार में और क्या होगा आने वाले समय में? माहौल तो अभी देखने का तो इलेक्शन का माहौल चल रहा है, सब फॉर्म भरना वगैरह, इच्छुक फॉर्म भरना, ये सब प्रक्रिया चल रही है। पर आज खास करके हम लोग बाइट में ये बोलना चाहते हैं कि जो स्कूल को छोटे छोटे बच्चे जा रहे हैं, जो घटना हो रही है बॉम्बे से लेके, न्यू बॉम्बे से लेके, पनवेल से लेके सब जगह, तो सब जगह बच्चे थोड़े किडनैप हो जा रहे हैं, लापता हो जा रहे हैं। उस पर अपने पेरेंट्स लोग ने ध्यान देना चाहिए। इलेक्शन का तो माहौल है, इलेक्शन आएगा और जाएगा, पर अपना बच्चा किधर जाना नहीं चाहिए, मेरा ये बोलना है। तो इसके लिए इसमें टीचर लोग और अपने स्कूल के सीसी कैमरे, सीसी फुटेज और पेरेंट्स लोग ने बच्चों को छोड़ना चाहिए और पेरेंट्स लोग ने बच्चों को लेके आना चाहिए। मैं इसके ऊपर बोलना चाहता हूँ। इलेक्शन का तो माहौल चल ही रहा है। इलेक्शन का देखो 15 तारीख को मतदार दिया है, 16 तारीख को रिजल्ट है, ये तो होते रहेगा। सिर्फ इतना है कि बच्चों पे ध्यान देना चाहिए, इसके लिए मैं हे बाईट देना चाहतो। बघितलं ज्या प्रकारे लहान मुलांचं काळजी घेण्याची अतिशय गरजेचं आहे, ज्या प्रकारे वसई विरार मध्ये मोठ्या प्रमाणात लहान मुलांचा किडनॅप, लहान मुलं हरवत आहे, या गोष्टी मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. त्या गोष्टीसाठी आता ह्या झहीर शेख हे जे एक समाजसेवक आहे म्हणून यांनी पुढाकार घेतलेला आहे. अजून झहीर शेख यांच्याशी पण विचारायचं पाहिजे. झहीर भाई नमस्कार. 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 काय सांगणार, ज्या प्रकारे आता लालाभाईंनी सांगितलंय की लहान मुले कुठे ना कुठे अति मोठ्या प्रमाणात गायब होत आहे, काय बोलणार? मी सर्व जेवढे पालक आहेत त्यांना विनंती करेन हात जोडून की आपल्या मुलांवरती लक्ष द्या. आपल्याच नाही, आपल्या आजूबाजूला कोणी मुलं असतील त्यांच्यावर मग लक्ष द्या, कारण किडनॅपिंगचे प्रकार वाढलेले आहेत. आपली मुलं गायब व्हायला लागले. अख्ख्या महाराष्ट्रात किंवा तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये हे प्रकार सुरू झालेले आहेत. तर प्रत्येकानं सांगेन, जे मुलं आपली ट्युशनला जातात, शाळेत नेतात, तर बसवाल्यांचे नंबर, ज्या गाडीमध्ये मुलं आपली जातात त्यांचे नंबर, कॉन्टॅक्ट नंबर ठेवा आणि त्यांच्यावर खास करून लक्ष द्या की आपली मुलं इकडे तिकडे चालली आहेत, ते कुठे जाऊ नये. कारण मुलं म्हणजे आपलं जीव की प्राण असतो, त्यांच्यावर खास लक्ष द्यायला हवे. पालकांना खास करून विनंती आहे. आणि जे स्कूल्स आहेत त्या स्कूल्सवाल्यांना रिक्वेस्ट आहे की प्रत्येक आपल्या स्कूलच्या बाहेर CCTV गरजेचं आहे. जे नसतील तर त्यांनी लावून घ्यावे CCTV. पण आजच्या काळात बघितलं असेल लहान मुले कुठे ना युवा कुठे इतर ठिकाणी जात आहेत, नशेमध्ये अधीन होत आहे, त्या मुलांना काय सांगणार, त्या पॅरेंट्स सुद्धा काय सांगणार? सर्वात प्रथम मी आपले महाराष्ट्र पोलिसांचं स्वागत आणि अभिनंदन करेल की त्यांनी ज्या प्रकारे ज्या त्यांच्या टीमनी काम सुरू केलं आहे नशासाठी, म्हणजे बऱ्याच ठिकाणी त्यांनी छापे मारून बऱ्याचशा अशा रॅकेट्स पकडलेले आहेत, बरेचसे त्याच्यात गुन्हेगार होते त्यांना अटक केलेली आहे. तर हे मला वाटते लवकरात लवकर बंद होईल. पण तरी पालकांनी आपली मुलं कुठे जातात आहे, नशा करतात आहेत का, प्रत्येकाने मुलाला लक्ष ठेवायला की आपली मुलं जातात कुठे, तर मला वाटतं हे लवकरात लवकर बंद होईल. लहान मुलं ऐकत नाही आई वडिलांचं, पॅरेंट्सचं, तर कशा प्रकारे लहान मुलं आपण समजून ऐकत नाही. म्हणजे सर काय झालेलं आहे, सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हा जो मोबाईल आपल्याकडे आलेला आहे, हा मोबाईल घरात कमीत कमी वेळेत वडिलांनी वापरायला पाहिजे, घरातल्या फॅमिलीनी वापरायला पाहिजे. लहान मुलांना कमीत कमी हा मोबाईल द्यायला पाहिजे. तरी मुलं कुठेतरी खेळाकडे, कुठेतरी प्रोग्रामकडे वळतील. आणि हे नशा जो चालला आहे, घरी बसल्यामुळे पोरगं, मुलं मुली किंवा जी लहान मंडळी आहेत त्यांना काम नसतं म्हणून ते त्या गोष्टीकडे जातात आहे. पण मी घरच्यांना रिक्वेस्ट करीन की त्यांना घेऊन
त्यांना आपल्या आपसात घेऊन त्यांना कुठे फिरवा, कुठे घेऊन जावा आणि हे लवकरात लवकर बंद होईल असं मला वाटतं. पॅरेंट्स कुठे ना कुठे त्यांना सांभाळायसाठी म्हणून मोबाईल Yes, हातात मी- देतात आणि ते बिझी होऊन मी जातात. पॅरेंट्सनाच रिक्वेस्ट करीन की पॅरेंट्सनीच घरात लक्ष द्यायला पाहिजे. मी एक स्वतः पॅरेंट्स आहे. मी पण घरात गेल्यावरती माझा मुलगा मोबाईलमध्ये आहे का, माझी मुलगी मोबाईलमध्ये आहे का, कमीत कमी तिने किंवा त्या मुलांनी मोबाईल वापरला पाहिजे त्या अशी माझी. परिसरात तिकडनं काय पोरं हरवले का? बऱ्याच आता विरारमध्ये अशा घटना घडल्यात, वसई तालुक्यात घडल्यात, कुठे कुठे टोळी पकडली गेली. आपल्या व्हॉट्सअप सोशल मीडियाद्वारे आपल्याला कळतंय की अशी मुलं गायब होतात. तर पालकांनी लक्ष द्यायला पाहिजे. धन्यवाद. बघितलं ज्या प्रकारे झहीर शेख आणि दोघांनी सांगितलेलं आहे का लहान मुलं कशा प्रकारे गायब होत आहेत, त्याचं मूल मात्र कारण आहे का लहान मुलांना गार्जन ज्या प्रकारे लक्ष देत नाही का, गार्जन अगर लक्ष देत असेल तर लहान मुलं त्यांचं ऐकत नसेल का. पण ह्या सर्व गोष्टी एक विचाराची गोष्ट आहे. पण ज्या प्रकारे आता सध्या लहान मुलांना पण काळजी घ्यायची गरज आहे. 12 वर्षानंतर मुलगा सुशिक्षित होतो, त्याला डोका येतो काय आपण करतोय, कशा प्रकारे करतो. पण कोण आपल्याला आमिष दाखवून, कोण आपल्याला काय सांगून आपल्याला कुठे घेऊन जात असेल तर ते परत आपल्या आई वडिलांकडे येणार नाही. अशी तुम्ही काळजी घ्यावी. आणि त्याचबरोबर आई वडिलांना पण एक संदेश दिलेला झहीर शेखनी की मोबाईलचा वापर त्यांना कमी करावा, जेणेकरून त्यांचा विचार आणि चांगला घोर त्यांचा खेळामध्ये होईल आणि चांगला त्यांचा पुढे वाटचाली करण्यासाठी ते फिट राहणार. या सर्व गोष्टी आता पोलीस बांधव कशा प्रकारे बघणार आहे. आणि आजूबाजूच्या परिसरात नागरिकांना पण आव्हान आहे तर तुम्ही पण स्वतः काळजी घ्या लहान मुलांची. आणि कुठे कुठे काय असं काय घडत असेल तर इमिजिएटली पोलिसांना कळवा. प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलमार्फत आम्ही नक्कीच तुम्हाला पोचवायचा प्रयत्न करू. धन्यवाद.